फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही? तर आता मी एक गाडा लावणार आहे. तर मी तुम्हाला याचं सांगितलं नव्हतं, पण आता सांगणार, कारण की या आता 2-3 दिवसात मी गाडा लावणार आहे. तर माझं गाड्याचं सामान वगैरे सगळं आलेलं आहे. सिलेंडर, छोट्या मोठ्या गोष्टी, तर ते खूप सामान आणून ठेवलं आहे मी. आणि ते अतिक्रमणचं काहीतरी चालू होतं आमच्याकडे अमरावतीमध्ये, तर थोडं लेट झालं, नाही तर मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं असतं. तर त्या गाड्याला लावायच्या पहिले विचार केला होता, हे चालणार, असे पॉझिटिव्ह विचार केला होता. बाबा आपण काही पण करू शकतो. लोक खूप जणांनी म्हटलं मला, खूप गाड्या लागल्या आहे, तू लावू नको वगैरे वगैरे. म्हणजे कोणीतरी असे एकदम हे करत होते की बा नाही केलं पाहिजे म्हणून. पण मी विचार केला, नाही, आज जर आपण नाही केलं तर समोर जाऊन नाही करू शकतो. तर खूप विचार करू मी माझा निर्णय घेतला, बाबा मला करायचंच आहे आणि याला म्हणजे समोर न्यायचं आहे, जेणेकरून खूप छान त्याचा रिझल्ट मिळावा. एक हे बघितलं मी, एक गाडा बघितला, त्या काकांना 20 वर्ष पूर्ण झाले आहे. पहिले त्यांची टपरी होती, आत्ता एवढं मोठं दुकान झालं आणि त्याच बदौलत त्यांनी घर पण बांधलं आहे. तर असं असते बिझनेसची ताकद. तर माझा गाडा चालू करायच्या पहिले मी तुम्हाला पुरे डिटेल्स शेअर करणार आणि मी तुम्हाला दाखवणार पण कुठं लावणार आहे आणि कशा पद्धतीने लावणार आहे. चाय, वडापाव, पोहा, हे सगळं आपल्याकडे मेनू राहणार आहे. अजून जर मेनू ॲड झाले तर मी तुम्हाला सांगेल. तर नक्कीच या अमरावतीमध्ये, डेपोजवळ अमरावतीमध्ये नक्कीच या खायला. टेस्ट सांगा कशी आहे. तर चला तर भेटूया. थँक्यू.